गणोरे नगरीत अंबिका माता यात्रा उत्सव, मानाच्या काठ्यांची भव्य मिरवणूक। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गणोरे नगरीची ग्रामदेवता श्री अंबिका माता देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या थाटात सुरू झाला आहे। सकाळी विविध मार्गांनी आलेल्या देवीच्या मानाच्या काठ्यांचे गणोरे नगरीत आगमन झाले। यामध्ये समनापूर टाकळीची पहिली मानाची काठी आणि घोटेवाडीची पालखी व काठीचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले। डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईंनी ठेका धरल्याने मिरवणुकीत मोठी रंगत आली। मंदिरात घट भरण्याचा विधी आणि देवीला मुखवटा चढवल्यानंतर झालेल्या महाआरतीला गणोरे परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मौजे गणोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हे गाव संगमनेर अकोले आणि नगर जिल्ह्यातील अतिशय नावाजलेले गाव आहे। या गावामध्ये प्रत्येक वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी 1 मे किंवा बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी या पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा भरली जाते। या गावामध्ये गणोरे, हिवरगाव, पिंपळगाव, डोंगरगाव आणि या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचा अंबिका माता देवस्थान ट्रस्टच्या या विषयावर विश्वास असल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्त येतात आणि मनभावी पूजा करतात। या ठिकाणी असा समज आहे की अंबिका देवीला आपल्या मनातील इच्छा प्रगट केली तर ती इच्छा तृप्त होते, अशी भाविक भक्तांमध्ये संकल्प करतात आणि त्यामुळे या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये अतिशय भाविक भक्त प्रेमाने येतात, गर्दी करतात आणि हा संकल्प, हा विचार जवळजवळ 3 दिवस चालतो। आज गणोरे गावामध्ये अंबिका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात भरलेली आहे। बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी ही यात्रा या परिसरातील सर्वात मोठी यात्रा असते। जवळपास लाखो भाविक या यात्रेसाठी येतात, दर्शन घेतात। एकदम पुरातन असं मंदिर आहे आणि जुन्या रूढीने परंपरेने सगळी विधिवत पूजा करून मिरवणूक काढून ज्या देवीचा घट भरला जातो, मग मुकुट चढून दर्शनासाठी हे मंदिर खुले होते। आज यात्रा सुरू झालेली आहे। आजपासून 3 दिवस ही यात्रा चालू राहणार आहे। सर्व भाविकांनी या यात्रेचा दर्शनाचा, अंबिका देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती। हे खरोखर 5 गावांची यात्रा आहे आणि ही यात्रा करत असताना या ठिकाणी संयोजकांनी, त्यानंतर यात्रा कमिटीनी आणि ट्रस्टीनी भरपूर उत्कृष्ट यावर्षी नियोजन केलं आणि म्हणून या ठिकाणी आता मोठमोठे आमदार, खासदार या ठिकाणी आजपासून येणार आहेत आणि फक्त आमची एकच विनंती आहे की सर्वांनी कोणते भांडण तंटा न करता व्यवस्थित माते दर्शन घ्यावं अशी मी ग्रामस्थांना विनंती करतो। आज अंबिका माता गणोरे देवस्थानची सर्वात शेवटची, महाराष्ट्रातील सर्वात शेवटची यात्रा भरती आहे। 3 दिवस चालणारी यात्रा ही सर्व भक्तांसाठी एक पर्वणी आहे आणि सर्व भक्तांनी व्यवस्थित दर्शन घ्यावे आणि अंबिका मातेच्या यात्रेचा आशीर्वाद घेण्याची शिस्तीत काम करावे आणि व्यवस्थित यात्रा पार पाडावी। आज अंबिका यात्रा उत्सवाच्या पवित्र निमित्ताने गणोरे गावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। अंबिका माता ही शक्ती, माया आणि संरक्षणाचे प्रतीक असून आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे माननीय उपजिल्हा प्रमुख भारती लेंगळा साहेब आणि तसेच आपल्या दीक्षाताई पथवे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। माननीय चंद्रकांत दातीर साहेब, सुनील इंजिनियर साहेब, अशोकजी गंगाधर साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आजच्या यात्रेचं खूप चांगल्या पद्धतीने असं नियोजन या यात्रेच्या कमिटीने केलेलं आहे आणि या सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्वांचं मी आभार मानतो। आज या ठिकाणी गणोरे या गावामध्ये भव्य अशी जत्रा असल्यानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे मी स्वागत करते। अंबिका मातेचे ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव सदस्य यांचे मी आभार मानते। आज या ठिकाणी सर्वांनी बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार। आज अंबिका माता यात्रा उत्सव मोठ्या जोशामध्ये सुरुवात झाली असून सकाळी काठी मिरवणूक अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये आणि वाजत गाजत मोठ्या जल्लोषामध्ये काठीची मिरवणूक काढण्यात आली। त्या काठीसाठी टाकळी, समनापूर आणि घोटेवाडी, डोंगरगाव, हिवरगाव या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित राहून अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे। काठीची मिरवणूक झाल्यानंतर होम हवनाचा कार्यक्रम, मुखवटा चढवण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला असून सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि हा यात्रा उत्सव
3 दिवस चालणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ भाविकांना मी अशी नम्रपूर्वक आवाहन करतो की तिन्ही दिवस आजपासून जो सुरू झालेला यात्रा उत्सव 3 दिवस चालणार असून त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आम्ही आपल्या सर्वांचं अंबिका माता देवस्थान विश्वस्त मंडळामार्फत सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. मी छाया विजय आहेर, अंबिका देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानते. सर्वांनी व्यवस्थित दर्शन घ्यावे, भांडण तंटण न करता सर्व व्यवस्थित पार पडावं. मी अंबिका देवस्थान गणोरे यांच्यातर्फे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि सर्व भक्तांना मी शांततेने दर्शन घ्यावे असं विनंती करतो आणि आभार मानतो. अंबिका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचा शुभेच्छा देतो ट्रस्टच्या वतीनं. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व काही व्यवस्था केलेली आहे. नित्य नियमानं जे विधी केले जातात ते सर्व विधी या ठिकाणी झालेले आहेत. आणि संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम आहे, उद्या देखील तमाशाचा कार्यक्रम आहे. परवा आगाम अशी 3 दिवसाची यात्रा यावर्षी ट्रस्टच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावं आणि देवस्थानच्या बाबतीत अधिकाधिक देणगी देऊन वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. मी आहे राष्ट्र गंगाधर गणोरे गावचा रहिवासी असून आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आणि बौद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर अंबिका माता देवस्थान मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी अंबिका माता देवस्थान ट्रस्टचे सर्व ट्रस्ट आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व कमिटी त्यांची यांनी योग्य व्यवस्था केलेली आहे. तरी आणि इथे आलेल्या सर्व महाराष्ट्रातून भाविकांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. अंबादास पर्वती दाती आजी विश्वस्त अंबिका माता देवस्थान गणोरे. तर आलेल्या सर्व भाविकांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. गणोरे ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक अतिशय आनंदाने आमच्या अंबिके मातेचं सर्वांना दर्शन मिळो अशी मातेकर चरणी प्रार्थना करतो. अंबिका माता देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि आमच्या अंबिका मातेची यात्रा ही वैशाख पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा जी असेल या यात्रेसाठी सर्व भाविक अतिशय महाराष्ट्रातून सर्व मोठे लाखो भाविक या दर्शनासाठी, मातेच्या दर्शनासाठी येतात आणि भक्तिपूर्ण असं दर्शन घेतात. तरी सर्वांना अतिशय आलेल्या भाविकांचं या गणोऱ्या नगरीमध्ये स्वागत करण्यात येत आहे आणि कोणालाही काही अडचण येणार नाही अशी आमची जी देवस्थानची ट्रस्ट आहे अंबिका माता देवस्थान ट्रस्ट, अतिशय त्यांचा नवीन प्रथमतः यावर्षी सुरुवात आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. मागं सुद्धा आमचं ट्रस्टीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं आणि त्यांनी सुद्धा यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आहे. तरी सर्व भाविकांनी नम्रतेनं दर्शन घ्यावे आणि सर्व ग्रामस्थांनी आलेल्या यात्रेकरांकरता अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करून सर्व अंबिका माता देवस्थान ट्रस्टला मदत करावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. थांबतो. जय